दिवा येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने तामिळनाडू सरकारचा भर पावसात शांतीपूर्ण निषेध करण्यात आला। शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी बहुजन समाज पार्टीचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के आर्मस्ट्रॉंग यांची हत्या करण्यात आली होती। के आर्मस्ट्रॉंग यांच्या हत्येच्या विरोधात बहुजन समाजात अत्यंत संताप व असंतोष खदखदत आहे। याची जाणीव तामिळनाडू सरकारला व्हावी म्हणून बहुजन समाज पार्टी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मिळून दिवा येथे दिवा शहर अध्यक्ष दीपक भाऊ खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक 9 जुलै रोजी भर पावसात शांतीपूर्ण निषेध आंदोलन पार पाडले। आज बहुजन समाज पार्टी दिवा शहराच्या वतीने तामिळनाडू बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष आदरणीय आर्मस्ट्रॉंग यांची 5 तारखेला एक क्रूर हत्या झाली, त्याच्याबद्दल या दिवा शहरमध्ये आज आम्ही तामिळनाडू सरकारचा जाहीर निषेध करीत आहे। आणि आम्ही महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये तामिळनाडू सरकारचा बहुजन समाज पार्टीच्या वतीने जाहीर निषेध होत आहे। जोपर्यंत या गुन्ह्यांना फाशी होणार नाही किंवा त्यांची CBI चौकशी होणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा, हा संघर्ष आम्ही चालू ठेवणार आहे। कारण आज तामिळनाडूमध्ये बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष असताना सुद्धा त्यांच्यावर भ्याड हल्ला होतो, तर आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काय, असा या सरकारला आम्ही जाब विचारत आहे। कारण एक चांगल्या मोठ्या पदावर असताना सुद्धा जर खून होत असेल तर सामान्य माणसाची इथं काय गय आहे असं आम्हाला याच्यातून दिसतो। सरकार याच्यापासून काय धडा घेतो आणि गुन्ह्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी अशी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्राच्या वतीने आम्ही या तामिळनाडू सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही या गुन्ह्यांना लवकरात लवकर फाशी द्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी आम्ही या संघर्षाच्या आंदोलनात मी आमच्या या बहुजन समाज पार्टीच्या वतीने असं मी जाहीर त्या सरकारला निवेदन करतो आणि जाहीर विनंती करतो।